ओपन एअर जिम व लहान मुलांची खेळणी यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल या तिघांचेही सत्कार सन्माननीय बाबांच्या हस्ते होत आहे. शाळेच्या क्षेत्रामध्ये सर्वांच्या ठिकाणी आभार आणि अभिनंदन. आणि या सर्व कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जात आहे. असे नमस्ते पंचांचे संपादक वैभवजी गावडे, संपादक राजकुमार गोखले आणि त्या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी सरकार कल्याणजी मोरे यांनी विनंती करतो. कृपया बसून घेऊया खाली सगळं. आज टाकळवाडी या गावच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी एक सगळ्यात दुःख जे आमच्या कोसळलं ते म्हणजे आमचे मार्गदर्शक मोहन बापू आणि तसेच आमच्या गावचे माजी सरपंच सदाशिव करे यांना आपण आणि इतर या सर्वांना आपण या ठिकाणी 2 मिनिटं उभा राहून सर्वांनी श्रद्धांजली व्हावी ही विनंती. सर्वांना सर्वांनी बसून घ्यायचं. आज या ठिकाणी टाकळवाडी गावच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मान्यवर मंडळी उपस्थित राहिला. आपणा सर्वांचं मी या ठिकाणी ग्रामपंचायत टाकळवाडीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. वास्तविक पाहता या कार्यक्रमासाठी सन्माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, त्याचबरोबर माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी शेंदे आणि सर्वच या ठिकाणी मान्यवर मंडळी उपस्थित राहिली. या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत या ठिकाणी करतो. आणि आज या ठिकाणी जे काय भूमिपूजन झाली त्यामध्ये टाकळवाडी ते राजाळे रस्ता रुंदीकरणासह 50-54 या निधीतून हा रस्ता 5 कोटीचा निधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर टाकळवाडी ते उत्तम मेंढ वस्ती हा 10 लाख रुपयाचा जो काही रस्ता आहे तो रस्ता सन्माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निधीतून या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर टाकळवाडी गावठाण ते तानाजी खांडेकर वस्ती हा डांबरीकरणाचा रस्ता 10 लाख रुपये निधीचा अनुसूचित जाती व नवोदय वस्ती या विकास कामातून या ठिकाणी आपल्याला देण्यात आला आहे. आणि ज्या या ठिकाणी आपण उद्घाटन केली ग्रामपंचायत कार्यालय टाकळवाडी हा 20 लाख रुपयाचा निधी होता आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेअंतर्गत
हे काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ओपन एअर जिम व लहान मुलांचे खेळण्यासाठी आमचे टाकावाडे गावाचे उपसरपंच गणेशजी पवार यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी 12 लाख रुपयाचं करण्यात आलं. वास्तविक पाहता राजेगट आणि या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब यांच्या माध्यमातून टाकावाड्यामध्ये विविध कामं या ठिकाणी करण्यात आली. पाठीमागल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 5 ते 6 कोटीची कामं त्या ठिकाणी टाकळवाडी गावामध्ये झालेले आहेत. त्यामध्ये जलजीवन पाणी पुरवठा योजनेसाठी जवळपास 47 लाखाचं काम त्या ठिकाणी राजगटाच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे महाराज साहेब, बाबा आमदार साहेब, रघुनाथ राजे आणि सर्वच जे मंडळ आहेत राजगटा यांच्या माध्यमातून 47 लाखाचे ते काम. टाकावडे राधाळे रस्ता हे 1 कोटीचं काम. भोईटे वस्ती करे वस्ती रस्ता डांबरीकरण जवळपास 30 लाखाचं काम. खांडेकर वस्ती खडीकरण पाठीमागे आपण जे केलं त्याच्यावरतीच आता डांबरीकरणाचा रस्ता होतोय ते 10 लाख रुपयाचं काम. तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा रस्त्याचं खडीकरणाचं 10 लाख रुपयाचं काम. नवनाथ मिंद वस्ती यांच्याकडे जाणारा खडीकरणाचा रस्ता केला ते 5 लाख रुपयाचं काम. स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे, पद्मावती मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, हा सोसायटी समोरचा रस्ता डांबरीकरण करणे, पारा समोरचा रस्ता डांबरीकरण करणे, हे जवळपास 10 लाखाची काम. त्याचबरोबर नलवडे वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे ते 10 लाख रुपयाचं काम. अंगणवाडी शाळेची इमारत मुळी वस्ती या ठिकाणी उभा करणे हे 18 लाख रुपयाचं काम. अंगणवाडी शाळा इमारत मोठी वस्ती या ठिकाणी उभा करणे ते 18 लाख रुपयाचं काम. जिल्हा परिषद शाळा टाकळवाड्यातील शौचालयाचं नवीन बांधकाम करणे ते 3 लाख रुपयाचं काम. अंतर्गत गटर लाईन असेल त्याच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा निधी आणि जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी 3 लाख. असा करोडो रुपयाचा निधी खरं तर राज्य गटाच्या माध्यमातून सन्माननीय श्रीमंत रामराजे साहेब, बाबा आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावाला या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्व ग्रामस्थांनी यावेळी ग्रामपंचायत मध्ये या सर्वांना साथ दिली. आपण सर्वांच्या सहकार्याच्या जोरावरती या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपली सत्ता आली आणि ते सत्ता आल्यानंतर हे सगळे विकास काम आपण करू शकतो. सत्ता नसती तर हे काम करणं एवढं सोपं नव्हतं. सत्ता आपण सर्वांनी दिली आणि त्या सत्तेच्या जोरावरती करोडो रुपयाची कामं 5 वर्षांमध्ये आपण करत आलो. आणि बाबा नेहमी सांगत होते की सत्ता असेल तर आपल्याला ती सगळी कामं करता येतील, अन्यथा आपल्याला कुठल्याही पाठपुरावा कामाचा करत असताना लागणारी कागद जर उपलब्ध नाही झाली बाबा तर आपण कुठल्याही प्रकारची कामं करू शकत नाहीये. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाठीमागे उभा राहिला, आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आपण सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावरती गावाचा विकास करत असताना सगळीच कामं 5 वर्षामध्ये होणं शक्य नाही. पण जे बी काय कामं करता आली, ज्या बी कामासाठी निधी उपलब्ध होत गेला, मदतीच्या काळामध्ये राज्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, अनेकदा सत्तांतर होत गेली आणि त्या सत्तांतरामध्ये बऱ्याचशा कामाला खीळ बसत गेली. कधी कामं मंजूर व्हायची, कधी कामं थांबली जायची, परत त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी कामं तयार करावं लागायची आणि त्यामध्ये बराचसा वेळ गेला. त्याच्यामुळे आपल्याला जे काही राहिलेले काम आहे ते त्या ठिकाणी करता आलेले नाही. पण येणाऱ्या काळामध्ये तेही संपूर्ण कामं, मग त्यामध्ये माझी विनंती राहील बाबांच्या माध्यमातून, आमदार साहेब असतील त्यांच्या माध्यमातून महाराजसाहेबांनाही विनंती राहील की आमच्या मुळी वस्तीचा रस्ता असेल, कुमाराबांच्या तिकडे जाणारा रस्ता असेल, 27 फाटा मेंढ वस्तीकडे जाणारा रस्ता असेल, फुले वस्तीकडे जाणारे रस्ते असतील आणि इतर जे बी काही कामं असतील त्या कामासाठी आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य येणाऱ्या काळामध्ये करावं. आणि खरं तर आपल्या पाठीशी सत्ता असो किंवा नसो हे राजे फॅमिली कायमच राहिलेली आहे आणि ती आपल्या पाठीशी राहिली म्हणून आपण कायम त्यांना या ठिकाणी हे बाई शेवटी काय असतं राजकारणी लोकांचं, ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला कामं देणार, आपण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जे बी काही स्थानिक निवडणूक असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय करणार आहे, मताच्या स्वरूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी बळ द्यायचं काम करणार आहे. आपण जर त्यांच्या पाठीशी उभा ठामपणे नाही राहिलो तर त्या ठिकाणी काय होणार आहे की त्यांनाही काम करताना अडचणी येणार आहे. आणि वास्तविक पाहता राजगटाच्या पाठीशी आपलं गाव नेहमीच उभं राहतं. त्याच्यासाठी एक कारण आहे की सुसंस्कृतपणा,
नेहमीच राजगटाची या ठिकाणी दाखवलेलं आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या वर्तनाच्या माध्यमातून. हे सगळं करत असताना एक पालकत्व त्यांनी तालुक्याचं घेतलं आणि त्या तालुक्याचं पालकत्व घेत असताना खऱ्या अर्थानं तालुक्याला कशाची गरज आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या जनतेला कशाची गरज आहे हे त्या ठिकाणी ओळखून त्या पद्धतीने कामाची रचना केली आणि ते काम त्या ठिकाणी पूर्णत्वात न्यायचं काम केलं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर घेतलं गेलं तर शिक्षणाचं संकुल त्या ठिकाणी उभा केलं आणि त्या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून आज आपल्या मुलांना या ठिकाणी स्थानिक पातळीवरती शिक्षण मिळलं जाते. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ऍग्रिकल्चर कॉलेज असेल, या महाविद्यालय असतील, या माध्यमातून त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज असेल, या माध्यमातून शिक्षणाचं झाडं उभं करायचं काम या राजगटाच्या माध्यमातून झालं. सन्माननीय श्रीमंत माडोजीराजांनी जो वारसा या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी दिला, शिवाजीराजांच्या माध्यमातून, रामराजांच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी संजीवराजांच्या माध्यमातून हे सगळे काम होत गेली. शिक्षण झालं. या ठिकाणी औद्योगिकरणासाठी सुरवडीच्या माळावरती त्या ठिकाणी कंपनी सारखी जगातली मोठी कंपनी या ठिकाणी आपल्या इथं आली. आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प भट्टमध्ये आहे याचा अभिमान खऱ्या अर्थाने आपल्याला असला पाहिजे. त्याचबरोबर शेवटी हे सगळं जरी झालं तर आपल्यातला शेतकरी आहे, या शेतकऱ्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट असते पाणी, आणि या पाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सन्माननीय महाराज साहेबांनी आपलं पूर्ण राजकीय जीवन त्या ठिकाणी वेचलं असं म्हणलं तरी त्या ठिकाणी काय राहणार नाही. खऱ्या अर्थानं धोम सारखं धरण आहे, त्या धरणावरती बरकवडी सारखं अजून धरण उभं करावं. त्या धरणाचं पाणी राहिलेला माझा रिक्त जो भाग आहे दुष्काळी भाग, त्या दुष्काळी भागासाठी आणावं हे काम खऱ्या अर्थाने ही कल्पना या ठिकाणी महाराजांच्या या ठिकाणी मनामध्ये आली, ते पूर्णत्वास नेली. म्हणून आपल्याला राहिलेला जो काय दुष्काळी भाग होता तोही बागायती झाला. म्हणजे तुम्हाला पाणी दिलं शेतीसाठी, मुलांसाठी तुमच्या शिक्षण दिली, मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली तर त्यांच्यासाठी औद्योगिकरण त्या ठिकाणी उभा केलं. एवढं सगळं काम या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यातल्या जनतेने त्यांना फार मोठं सहकार्य आजपर्यंत केलं आणि आज इथून पुढे त्यांना त्याच गोष्टीची अपेक्षा आहे. आपण सर्वजण मोठ्या ठिकाणी संख्येने किंवा मोठ्या मनाने त्या ठिकाणी त्यांना अशाच पद्धतीची कायम साथ द्यावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि माझं प्राथमिक संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी राहुलजी युरे माजी सरपंच टाकळवाडी यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. आज या ठिकाणी टाकळवाडी गावासाठी ओपन जिम आणि लहान मुलांच्या खेळणी जे खर्चातून ज्यांनी दिलं त्यांचा या ठिकाणी बाबांच्या हस्ते सत्कार होत आहे. असे आपले उपसरपंच गणेश पवार. बाबा एक घेते. तसेच आमच्या गावच्या सौ माया पोपटराव मुळीक यांचा सेवानिवृत्तीचा त्या निवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार आमदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आरोग्य खात्यामध्ये मी चांगली सेवा दिल्याबद्दल आणि त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या माया पोपटराव मुळीक यांचा या ठिकाणी सन्मान आमदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आहे. या ठिकाणी रागाळे गावचे दादासाहेबजी पवार यांना त्यांच्या वहिनींना मिळालं. हा ठीक आहे, इंडियन डेअरीच्या वतीनं या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल सन्माननीय बाबा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
आदरणीय बाबा तसेच आमदार साहेब व स्टेजवरील इतर मान्यवर, आज या ठिकाणी सांगण्यासारखे बरेचसे काय आहे, पण मी 2 मिनिटातच माझा विषय संपवतो की बाबांनी गेल्या 5 वर्षात आम्हाला जो शब्द दिलता की तुम्ही टाकळीवाडी गावात सत्ता आणा, तुमची चारही बाजूचा विकास करतो, आणि या विकासासंदर्भात ज्या वेळेस बाबांकडे आम्ही हट्ट केला आम्हाला हा रस्ता पाहिजे, ही शाळा पाहिजे, त्या प्रत्येक वेळेस बाबांनी आम्हाला तो निधी उपलब्ध करून दिला आणि आमचा कार्यकर्त्यांचा तसेच गावचा हट्ट पुरवला. असा हट्ट पुरवणारा नेता इथून पाठीमागे आम्ही कधीही कुठे पाहिलेलं नाही. आता आमच्या शेजारची आसपासची जर गावे बघितली तर लोकसंख्येने फार मोठी आहेत, पण आमचं हे 1,500 लोकसंख्येचं गाव असताना आम्हाला या गावामध्ये इतर गावाच्या तुलनेत कमीत कमी माझा अंदाज आहे 10 पट जास्त निधी बाबांनी दिलेला आहे, आणि आम्हाला इथे कुठल्याही विकास कामात कधीही नाराज म्हणून केलेलं नाही. आणि आमचा ह्या विकासाबद्दल सर्वांगीण विकास, आणि शाळा असू द्या, पाणी असू द्या, रस्ते असू द्या, याबद्दल मी बाबांचा आणि राजे गटाचा आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. दत्ताबापू कानपट, जिल्हा परिषद सदस्य, यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपकरावजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब शेंडे, चेअरमन श्रीराम सहकारी साखर कारखाना, बाळासाहेब सांगळे, दत्तात्रय गुंजवटे, विश्वासदादा गावडे, या गावच्या सरपंच, उपसरपंच करे मॅडम, आमचे मित्र राहुल हिवरे, अजित डोंबे, वास्तविक उपस्थित इथं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज टाकळवाडी गावासाठी एक आनंदाचा क्षण आहे की बऱ्याच दिवसांची आपली मागणी होती, बरड टाकळवाडी राजा रस्ता जवळपास 5 कोटीचं काम हे राज्याच्या अर्थसंकल्पा म्हणून श्रीमंत रामराजे साहेब असतील, आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह मंजूर झालं. तसेच टाकळवाडी ते उत्तममेण वस्ती रस्ता, टाकळवाडी गावठाण ते खांडेकर वस्ती रस्ता आणि अनेक विकासाची कामं या ठिकाणी राहुल हिवरेंनीही सांगितलं की जवळपास 5-6 कोटी रुपयाची कामं गेल्या 4-5 वर्षामध्ये रामराजे साहेबांच्या माध्यमातून या गावाला मिळाली. आणि मागील एक मला वाटते 3-3.5 वर्षापूर्वी कार्यक्रम एक झाला, त्याही कार्यक्रमाला योगायोगाने बाबांच्या बरोबर होतो, त्याही कार्यक्रमाला आलो आणि आजही योगायोगाने या ठिकाणी येण्याचा योग आला. आता अजून भाषणं आमदार साहेब असतील, बाबा असतील, यांची होणार आहेत, की जास्त वेळ काय घेणार नाही. परंतु 1995 साली श्रीमंत रामराजे साहेब या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले. त्या काळी परिस्थिती अशी निर्माण झाली की ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना युतीलाही बहुमत मिळालं. अपक्षांची फार मोठी संख्या, जवळपास 30-35 अपक्ष आमदार या राज्यामध्ये निवडून आले आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. रामराजे साहेबांनी संपतराव देशमुख साहेब असतील, बिलोडे मतदारसंघाचे आमदार, त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी अपक्ष आमदारांचा गट स्थापन केला. त्यावेळी युतीच्या सरकारला पाठिंबा देऊन त्या बदल्यात निरा देवगर असेल, डोंबल कवडे असेल,
की धरणांची कालव्यांची कामे मार्गी लागली पाहिजे, हा एक शब्द घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला. मला आठवतंय 1996 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब फलटणला आले होते. सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन आणि शेतकरी मेळावा त्या ठिकाणी मधुजी क्लबला आयोजित केला होता. आणि रामराजे साहेबांची त्यावेळेस मागणी होती की कृष्णा खोऱ्याची स्थापना करावी आणि त्या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून कायम हा जे पश्चिम महाराष्ट्रातील जे कृष्णा खोऱ्याचे प्रकल्प आहेत ते त्या माध्यमातून मार्गी लागले पाहिजेत. आणि मनोहर जोशी साहेबांनी त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याची आणि त्यांचं भाषण मी ऐकलं की रामराजांच्या मागणीनुसार या ठिकाणी मी घोषणा करतो की कृष्णा खोऱ्याची स्थापना फलटण या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि त्यानंतर नीरा देवघर आणि दोंबलकवडीच्या कामाला वेग आला. आज भले तुम्हाला पाणी दोंबलकवडीचे येत नसेल, परंतु जे काय आमचा दुष्काळी पट्टा होता सालपे आदरकी पासून ते आंध्रूर पर्यंतचा, त्या ठिकाणी दोंबलकवडीचं पाणी रामराजे साहेबांच्या माध्यमातून आलं. नीरा देवघरचं धरण 2005 साली पूर्ण झालं. ते पाणी या ठिकाणी आपल्याला वापरायला मिळतंय. आपला नीरा उजव्या कालव्यामार्फत अनेक लिफ्ट झाली, 5-5, 6-6 किलोमीटर पाणी वर नेलं गेलं. ते सुद्धा रामराजेंची कृपा आहे. अशा पद्धतीनं अतिशय ज्वलंत असणारा पाण्याचा प्रश्न श्रीमंत रामराजे साहेबांनी सोडवला. तसेच या तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे असे अनेक तरुणांची अनेक लोकांची मागणी होती. तेही मागणी रामराजे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाली आणि कमिंसच्या सुरवडीच्या माहेराणावर कमिंस सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प रामराजेंच्या साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आला. आपण बघितलं तर 7-8 हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला. आज ती MIDC एवढी डेव्हलप होती, तिथं अनेक कंपन्या आज त्या ठिकाणी आलेल्या आपण बघतोय आणि कमींचे सुद्धा अनेक प्रोजेक्ट आणि असंच वाढत वाढत पुढं नांदल गावापर्यंत MIDC त्या ठिकाणी गेली. रोजगाराचा प्रश्न सुटला. त्यानंतर श्रीराम कारखाना अडचणीत आलेला होता, तोही पूर्णपणे कर्जाच्या खाईत लोटलेला होता. कारखान्याचा निलाव होणार का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये रामराजे साहेबांनी तो कारखाना ताब्यात घेतला. मला आठवते बाबा त्या ठिकाणी चेअरमन झाले, परंतु कारखाना चालू करणं एवढं शक्य नव्हतं, परंतु अनेक प्रयत्न केले. आज आपण बघितले भलेही भागीदारीचा तो कारखाना चालवायचा होता, परंतु कारखाना कर्जमुक्त झालाय. इतर कारखान्यांच्या स्पर्धेप्रमाणे आपण त्या ठिकाणी श्रीराम दर देतोय आणि अडचणीतला साखर कारखाना साखर उद्योग या ठिकाणी बाहेर काढलेला आपण बघतोय. आपला कारखाना ज्यावेळेस बंद होता त्यावेळेस काय परिस्थिती झाली, आपला ऊसाची काय अवस्था झाली ही तुम्ही सगळे जणांनी भोगलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या भागासाठी सर्वात महत्वाचं होतं की ऊसाची झोनबंदी होती पहिली, की कार्यक्षेत्राच्या बाहेर त्या ठिकाणी ऊस देता येत नव्हता. परंतु त्या झोनबंदीच्या विरोधात श्रीमंत रामराजे साहेबांनी त्यावेळेस हायकोर्टामध्ये केस दाखल केली, याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून ऊसाची झोनबंदी उठली. आज संपूर्ण श्रेय ते रामराजे साहेबांना जातं. आपल्या तालुक्यापुरता विषय नव्हता, परंतु अख्ख्या महाराष्ट्र राज्यातली ऊसाची झोनबंदी उठली. तेव्हा आपला ऊस आपण कुठेही जिथं दर मिळेल तिथं घालू शकतो. अशा पद्धतीनं श्रीमंत रामराजे साहेबांनी काम केलं. त्याच पद्धतीनं साखरवाडी कारखान्याची तीच परिस्थिती झालेली होती. 2 सीझन कारखाना बंद राहिला आणि कामगार अक्षरशः साखरवाडीचे म्हणजे कामगारांच्या पत्नी आमच्याकडे दोंबलकोडीचं पाणी आणि तिकडं मजुरी म्हणून मजुरीसाठी येत होत्या, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. परंतु त्याही कारखाना मार्ग काढून दत्त शुगरने तो कारखाना विकत घेतला. तोही कारखाना तुम्ही बघताय जो 2,500-3 हजार गाळप क्षमता होती, आता त्या कारखान्याची 10,000 गाळप क्षमता झाली. श्रीरामची 5,000 गाळप क्षमता झाली. दोंबलकोडीचं पाणी आल्यामुळे शिरवी कारखाना झाला, स्वराज कारखाना झाला, हे कुणीही नाकारू शकत नाही. आज जरी कुणीही म्हणत असेल की नीरा देवघरचं पाणी येणार आहे किंवा आम्ही ही कामं करतोय, परंतु कुणालाही कृष्णा खोऱ्यांच्या कामाचं श्रेय घेता येणार नाही. नीरा देवघर आणि दोंबलकवडी हे श्रीमंत रामराजांनी जन्माला घातलेली अपत्य आहेत. संपूर्ण श्रेय हे श्रीमंत रामराजे साहेबांना आहे. अशा पद्धतीने तालुक्यामध्ये चौफेर विकास श्रीमंत रामराजेंच्या बाबांच्या दीपकराव चव्हाणांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. परंतु मागील वर्षी या ठिकाणी विधानसभेला आपले उमेदवार दीपकरावजी चव्हाण साहेब यांचा पराभव झाला. परंतु राज्यामध्ये
एक वातावरण तयार झालं. लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना त्या ठिकाणी आल्या आणि निवडणुका विधानसभेच्या कशा पद्धतीने झाल्या की तुम्ही डोळ्यांनी बघितलं. अशा पद्धतीने निवडणुका झाल्या. आपल्याला अपयश आलं, पण अपयशाने खचून शेवटी झालेल्या गोष्टीला काही पर्याय नाही, होऊन गेल्यात. परंतु पुढच्या निवडणुकीसाठी आतापासून सज्ज राहिलं पाहिजे. येणारे जिल्हा परिषद असतील आणि हो म्हणता 1 वर्षाचा कालखंड झाला आणि तुम्ही जर बघितलं की गेल्या 1 वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये फारता विशेषतः निधी आणण्यात या आमदारांना अपयश आलेलं आहे. आपण जर बघितलं आमदार फंड डीपीडीसीची काही कामं असतील तर तेवढीच निधी या तालुक्यामध्ये आलेला दिसतोय. उर्वरित कुठलेही राज्यमार्ग असतील, इतर जिल्हा मार्ग असतील किंवा विहार असतील, या कामांना कुठल्याही गेल्या 1 वर्षामध्ये निधी आलेला नाही. आणि ज्या पद्धतीने श्रीमंत रामराजे साहेबांनी, दीपकराव चव्हाण साहेबांनी, बाबांनी आपल्याला निधी दिला, ठीक आहे 1 वर्षाचा कालखंड तर गेला बिगर सत्तेचा, परंतु अजूनही असंच 2-3 वर्ष निघून जातील. परंतु तालुक्यामध्ये जे जे गरजेची कामं होती, जे जे अडचणीचे प्रश्न होते, शेती महामंडळाचा सुद्धा प्रश्न असेल, श्रीमंत रामराजे कमिटीनं तोही प्रश्न सोडवला. आणि तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणारे आपले बाबा आहेत, आमदार दीपकरावजी चव्हाण आहेत, रामराजे साहेब आहेत. तुम्ही कधीही फोन केला. कोरोनाच्या कार्यकाळात आपण बघितलं अनेक संकट आली, परंतु ज्या वेळेस फोन केलं अनेक पेशंटला त्या ठिकाणी आपण सगळ्या आपल्याच टीम त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. आपण अनेक जणांचे प्राण वाचवण्यात बाबांच्या, महाराजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला यश आलेलं आहे. गेल्या गोष्टी विसरून जा. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती की आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि नंतर लगेचच ग्रामपंचायतच्या निवडणूक आहेत. त्यामुळे आपल्याला ती एक चाचणी परीक्षा आहे जिल्हा परिषद मध्ये. सर्व मतभेद विसरून, जे जे गावागावात 1-1, 2-2, 3-3 गटाचे मतभेद विसरून आपल्याला पुढं जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही जिल्हा परिषद परत एकदा एक निवडणूक आपण जर जिंकली तर संपूर्ण तालुक्याचं सुद्धा चित्र या ठिकाणी बदलणार आहे. आपण बघतोय की गेल्या वर्षभरात आणि लाडकी बहीण योजनेसारख्या योजना, अनेक योजना अशा त्या ठिकाणी शासनाने जाहीर केल्यात की कर्जमाफी सारखी योजना मागे राहिली आणि नको ते ज्यांची मागणी नाही अशा योजना या ठिकाणी पुढे येत आहेत. आता आपण बघितलं की तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांना अनेक भांडी वाटायचं काम चालू आहे, पण 2-3-4 हजाराच्या भांड्यापेक्षा या तालुक्याचे जे महत्वाचे प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, साखर कारखान्यांचे प्रश्न असतील, हे सगळे अत्यंत महत्वाचे प्रश्न हे राजांच्या माध्यमातून सुटलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा आणि त्यांच्या पाठीशी एक विकासाची जी गती आहे, ती गती जी काय आता कमी झाली, त्यामुळं जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला ती भरून काढायची आणि परत एकदा आपल्या नेत्यांचा विश्वास दाखवून त्यांना प्रचंड किंवा जिल्हा परिषदेला प्रचंड यश द्या, एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोबल. आज मौजे टाकावाडे येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आणि या कार्यक्रमात असलेले तुमचं आमचं नेतृत्व मान्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे माजी आमदार मान्य दीपकराव चव्हाण, आता ज्यांनी आपले विचार मांडले ते दत्ता अनपट, आमचे सहकारी संचालक सांगणे अण्णा, दत्तात्रय शिंदे, त्याचप्रमाणे दादा पाठीमाग या गावचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, स्टेजवरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व टाकळवाडीचे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे पिंपऱ्याचे सरपंच आहेत, गोखळीचे सरपंच आहेत, काही संस्थांचे, पोलीस संस्थांचे चेअरमन आहेत, सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरंच श्रीमंत रामराजे आणि राजघराणं अगदी पहिल्यापासून जर विचार केला तर नेरा उजवा कालवा, नेरा डावा कालवा हा राजेंनी आणला आणि तेव्हापासून शेतकऱ्यांचं भाग्य उजाळलं. त्यानंतर श्रीराम सहकारी साखर कारखाना झाला, त्याच्या अगोदर साखरवाडी साखर कारखाना झाला.
माझ्या माहितीप्रमाणे 1933 साली साखरवाड्याने 1956-57ला श्रीराम कारखाना झाला. म्हणजे राजघराण्याने या तालुक्यासाठी जे आतापर्यंत दिलं आणि आता नंतर श्रीमंत रामराज असतील, बाबा असतील, रघुनाथराजे असतील, अगदी त्यांनी आता सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक प्रश्न असेल, त्याचप्रमाणे औद्योगिकचा प्रश्न असेल, असे वेगवेगळे प्रश्न 100% सोडवलेले आहेत. सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, 100% सोडवलेले आहेत. आणि एवढंच नाही तर प्रत्येक गावामध्ये, फलटण तालुक्यातली जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये विकास कामं, अगदी मंदिराच्या मंडपापासून गटरापर्यंत, शाळेची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, हे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी कामं आतापर्यंत या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. अगदी पाठीमागे एक कार्यक्रम झाला इथं, त्यावेळेस ग्रामपंचायत वेगळी होती, त्यावेळेस बाबांनी आवाहन केलं होतं की आपल्याकडे सत्ता घ्या, कामाचा डोंगर उभा करू. आणि त्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये आता सांगितलं की 5 ते 6 कोटीची कामं आणि आता नवीन रस्ता 5 कोटीचा, अशी वेगवेगळी विकास कामं हे केवळ सत्तेच्या माध्यमातून झाली. ग्रामपंचायती सत्ता असेल नंतर काय करता येतं हे एक आता टाकळवाड्याचं एक जातीवंत उदाहरण आहे. आणि सत्ता आल्यानंतर इतकी विकास कामं झाली, म्हणजे बाबा असतील, आमदार असतील किंवा रामराज असतील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा कायापालट झालेला आहे. दुर्दैवाने गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये अपयश आलं आणि आता वर्ष झालं काय काय चाललंय तो आम्हाला सर्वांना माहिती आहे. हे जास्त दिवस टिकणार नाही, लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं विकास कामं नक्की कोण करतंय आणि कोण वेळ देते. तुम्ही बघा, संजीव बाबा कोणाचं दुःख असेल, सुख असेल, अगदी लग्न असतील, कुठलाही एकही कार्यक्रम न चुकवणारा नेता आणि समोरचे नेते यामध्ये तुम्ही नक्कीच फरक करू शकता. आणि आपण आपल्या सुखदुःखात कोण सहभागी होतोय आणि त्यांना आपण किती साथ दिली पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आता दत्ता बापू पटवारी श्रीराम कारखान्याविषयी काढला, खरं 2002 साली महाराज साहेबांनी बाबांनी कारखाना घेतला. त्यावेळेस कारखाना इतका अडचण होता की समोर कोणी येत नव्हतं आणि कारखाना तर चालला पाहिजे. कारखाना घेतला, फार मोठं कर्ज होतं, फार अगदी रिटर्न सांगत बसत नाही, परंतु केवळ राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी कारखाना घेतला. कुठंतरी त्यामध्ये भावना होत्या की आपल्या पूर्वजांनी कारखाना काढलेला आहे आणि तो चालू राहायला पाहिजे. केवळ त्या भावनेपोटी बऱ्याच वेळा रामराजेचं म्हणतो आपण कारखाना घेतला आणि राजकीय दृष्ट्या तोटा झाला. खरंय ते, कारण कारखाना इतक्या मोठ्या अडचणीत होता की फार मोठं कर्ज, त्यातून पुढं कसं जायचं. बाबा चेअरमन झाले, कारखाना त्यावेळेस 1-2 वेळा आम्ही चालवायचा प्रयत्न केला, अडचणी आल्या, साखर निर्माण केली, ती प्रॉव्हिडंट फंडाने जप्त केली, लोकांच्याकडून पैसे घेतले, ऐच्छिक ठेवीत, त्या माध्यमातून कारखाना चालू केला. बऱ्याच अडचणी आल्या की शेवटी आमच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बॉडीमध्ये निर्णय झाला की आपण कारखाना चालवू शकत नाही आणि हा कारखाना अवसानात निघणार. पण केवळ आणि केवळ रामराजांच्या इच्छेखातर किंवा त्यांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना आपण चालवायचाच, त्यामध्ये त्याचा निलाव होता कामा नये. आणि सुदैवाने त्यांना आवडे साहेब भेटले, त्या माध्यमातून कारखाना सुरू झाला आणि कारखाना इतका व्यवस्थित चालला की आता हा कारखाना 100% कर्जमुक्त आहे. कारखान्यावर कुठेही व्याजाचा एकही पैसा आज कारखान्यावर कर्ज नाही. विरोधक काय म्हणत असतील काय नाही तुम्हाला सर्व माहिती. आता परवाच हायकोर्टापर्यंत केस गेलेली. आम्ही निवडणुका घ्या म्हणतोय, आम्ही रुलिंग पार्टी निवडणूक घ्या म्हणतोय, विरोधक नको म्हणतात आणि शासनाच्या मार्फत कुठेतरी प्रेशर आणून निवडणुका या पुढे ढकलल्या जात आहेत आणि आम्ही हायकोर्टामध्ये हेलपाटे घालतोय. म्हणजे आम्ही उलट म्हणतोय निवडणुका घ्या. कदाचित विरोधकांना नगरपालिका असतील, जिल्हा पंचायत समिती असतील, या निवडणुका झाल्यानंतर निवडणुका कारखान्याची घ्यावी. याचं कारण असं आहे की कारखाना 100% श्रीमंत रामराजे यांच्या ताब्यातच राहणार आहे अशी त्यांना भीती असल्यामुळे त्यांनी एक निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यासाठी राजकारण्याने पहिल्यापासून सगळे केलेलं आहे. शेतकरी महत्वाचा आहे आणि शेतकरी जर जिवंत असेल तर तुम्ही आमचं सगळं चालतंय. आज ऊसाचा दराचा विषय काय, पाठीमागं मी जाहीर सभेमध्ये कारखान्याच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला गेल्या वर्षी किती दर दिला, या वर्षी किती दर दिला, या वर्षी अजून आपला दर
100% फायनल झालेलं नाही. 2-3 दिवसामध्येच आपण तो दर जाहीर करणार आहे. परंतु श्रीराम कारखान्याचे एक वैशिष्ट्य आहे की 14-15 दिवशी पेमेंट होतंय ऊसाचं. कोणाचंही थकलं जात नाही. काटा व्यवस्थित आहे, तोडणी व्यवस्थित आहे. यावर्षी तर खरं आमच्या यावेळेस आम्ही 10,000चा कारखाना करणार होतो, पण काही अडचणी, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणलं ते कोर्टाच्या काही अडचणी, त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी असल्यामुळं यावर्षी 5-5.5 ते 6,000पर्यंत कारखाना चालणार आहे. पुढच्या वर्षी 100% 10,000 का चालणार आहे. याचं कारण असं आहे की आतली जी मशिनरी आहे ती संपूर्ण 10,000ची केलेली आहे. फक्त क्रशिंग जे आपण रस तयार करतो त्याचे पॅरलल 2-3 मशीन बसवल्या की आपण पुढच्या वर्षी 10,000चा कारखाना चालू शकतोय. आणि हे संपूर्ण श्रेय, कारखाना जीवन ठेवायचं श्रेय, हे श्रीमंत रामराजे असतील, बाबा असतील, लोकनाथराजे असतील, या सर्वांना जातं. मी तर बऱ्याच असं म्हणतो की जर राजघराण्याने कारखान्यामध्ये लक्ष घातलं नसतं तर त्या ठिकाणी आज वीट सुद्धा राहिली नसती, अशी परिस्थिती होती. म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी हा फार मोठा त्यांनी त्याग केलेला आहे. अगदी बऱ्याच वेळा खिशातले पैसे घालवून सुद्धा बरेच प्रश्न मिटवलेले आणि या सर्व गोष्टीला मी साक्षीदार आहे. त्यामुळं कारखाना जीवन ठेवणं हे तुमच्या आमच्यासाठी, शेतकऱ्यासाठी फार महत्वाचं झालेलं आहे. 1-2 वर्ष कारखाना बंद होता, बाकी शेजारच्या कारखान्यांनी आपले ऊस अगदी उपटे घेतले, उपटे, इतक्या रुपयाला तुम्ही टन ऊस घाला, अशी परिस्थिती होती. आता तशी परिस्थिती नाही. आता स्पर्धा आहे, कुठला कारखाना जास्त दर देतोय त्या ठिकाणी महाराज साहेबांनी झोनबंदी उठवली, त्यामुळे शेतकरी आपल्या इच्छेने ऊस घालतायत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे श्रीराम कारखाना हा एकमेव कारखाना आहे की ऊसाचं पेमेंट व्यवस्थित, काटा व्यवस्थित, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, कुठेही काहीही अडचण नाही, असा श्रीराम कारखाना माननीय रामराजेंच्या नेतृत्वाखाली चालू आहे. भविष्यामध्ये त्याच पद्धतीनं चालू राहणार आहे याची आम्हाला खात्री आहे, कारण तुमचं प्रेम हे राजघराण्यावर आहे. त्याचप्रमाणे आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, आता नगरपालिका निवडणूक तर सुरू झालेली आहे, त्याचा बिगुल वाजलेला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकाचे सगळं झालेलं आहे. खरं ही टाकळवाडी गाव गेल्या वेळेस आमच्या विडणी गणामध्ये होतं, गटात तर होतंच, पण विडणी गणामध्ये होतं. त्यावेळेस सुद्धा आम्हाला या गावाचा फार मोठा अनुभव आलेला आहे. एकमुखी सगळे निर्णय होतात. इथं सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, बऱ्याच वेळा भेटतात, काय अडचणी असतात त्या आम्ही चर्चा करत असतो. आता यावेळेस आमच्या गावातून ते गाव गेलेले, जरी गाव गेलं असेल तरी हे राजघराणे किंवा बाबा आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. आतापर्यंत आपल्या गावाची विकास कामं भरपूर झालेली आहेत. भविष्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही याच पद्धतीने बाबाच्या मागे चिकाटी लावा आणि आपल्या गावचा जास्तीत जास्त विकास करून घ्यावा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आज या ठिकाणी मला बोलवून आमचे सत्कार केले, आमचे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. त्यानंतर राजळगावचे निखिल निंबाळकर यांचा सत्कार भीमरावजी पवार साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि सन्माननीय माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हायचंय. निखिल निंबाळकर यांचा सत्कार या ठिकाणी भीमरावजी पवार यांच्या हस्ते होत आहे. सन्माननीय आमदार साहेब. विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा ज्यांच्या शुभास्ती संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, विश्वास दादा, दत्तबापू अनपट, सांगळे अण्णा, माई सावळी, दत्तात्रय गुंजवटे, नंदकुमार गावडे, पोपटराव बुरुंगले, शंभूराज पाटील, मेघराज निंबाळकर, धनंजय कदम, आपल्या गावचे सरपंच सौ आशाताई सांगळे, उपसरपंच सौ मोहिनीताई करे, राहुलजी उरे, गणेश पवार, अजय डंबे, सुनील उरे, कुमार शेडगे, बाळासाहेब मुळीक, सहदेव मिंड, दादासाहेब कापसे, अजित निंबाळकर, मलदारी जाधव, कल्याण उरे, संदीप कांबळे साहेब, सौ हर्षदाताई मिंड, सौ शोभाताई जाधव, पोपटराव मिंड,
सुनील मिंड, अमोल मिंड, संभाजीराव मिंड, युवराज मिंड, गणेश पवार, किसन मिंड, नारायण हिवरे, मारुतराव हिवरे आणि आपले सर्वच मान्यवर तरुण मित्र, तुमच्या माता भगिनी, तुमचे पत्रकार वैभव गावडे, राजकुमार गोपडे, पोपटराव मिंड, ओपन जिम साठी ज्यांनी जागले ते आमचे गणेश, सुनील मिंड, युवराज मुळीक, विक्रम मुळीक, संजय पवार आणि आपले सर्वच उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, या ठिकाणी आपल्या गावामध्ये रामराज साहेबांच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून जे काही विकास कामं आपल्या गावामध्ये या वर्षाच्या कालावधीत झाली, त्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये प्रामुख्यानं बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, ओपन एअर जिम असेल, लहान मुलांची खेळणी, टाकळवाडी ते उत्तम मेन वस्ती रस्ता 10 लाख रुपये महाराज साहेबांच्या फंडातून, त्याबरोबरच टाकळवाडी गावठाण ते तानाजी खांडेकर वस्ती डांबरेकर रस्ता 10 लाख रुपये, तो अनुसूचित जाती व नवबुद्ध वस्तीचा विकास करणे या योजनेतून, आणि महत्वाचं म्हणजे टाकळवाडी ते राजवाडी रस्ता रुंदीकरणासह 50-54 या शासनाच्या बजेटमधून 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी या कामाला मंजूर आहे. ते काम सुरू आहे. अशी अनेक विविध विकास कामं आपल्या गावामध्ये आज त्याचं उद्घाटन होते. आणि आपल्याला बापू असतील, डॉक्टर साहेब असतील, सर्वांनीच या तालुक्यामध्ये जी विकास कामं आतापर्यंत गेल्या 25-30 वर्षामध्ये झाली आणि एकूणच गावांच्या भौतिक विकासाबरोबर शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये जी आर्थिक क्रांती झाली, या संदर्भात आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन केलं. आणि वस्तुस्थिती आहे, आपण एक साधं विचार करा की 30-32 वर्षापूर्वी रामराज साहेब आणि बाबा हे राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या तालुक्याची असलेली परिस्थिती, प्रत्येक गावामध्ये असलेलं कशा प्रकारची विकास कामं, किती विकास कामं झाली होती, रस्त्यांची काय अवस्था होती, गावातील पाण्याची योजनाची कशी अवस्था होती, शाळांच्या खोल्यांची अवस्था कशी होती, ह्या सगळ्या सांडपाणी व्यवस्था गावामध्ये कशी होती असं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की आज आपल्या कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही गावामध्ये वाडी वस्तीवरती गेला आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की त्या गावामध्ये ही सगळी कामं, सांडपाण्याच्या व्यवस्थेपासून पाण्याच्या योजनेपर्यंत, व्यायामशाळा असतील, त्याबरोबरच शाळांच्या खोल्या असतील, रस्ते असतील, ही सगळी सभामंडप असतील, ग्रामपंचायतीची कार्यालय असतील, ही सगळी कामं कमी अधिक प्रमाणामध्ये, लाईटची व्यवस्था असेल, ही सगळी कामं आपल्याला झालेली दिसतील. 90-95% कामं ही पूर्ण झालेली दिसतील. आणि सगळी कामं ही रामराज साहेबांच्या, बाबांच्या माध्यमातून झालीत. यामध्ये कसल्याही प्रकारे शंका मला याचं कारण नाही. आणि एक वैशिष्ट्य आहे की आम्ही आतापर्यंत महाराज साहेब असतील, बाबा असतील, आम्ही सर्वजण असतो, आतापर्यंत जी कामं आपल्या माध्यमातून झाली, महाराज साहेबांच्या, बाबांच्या, आपल्या सर्वांच्या, आपले जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य, त्याच कामाचे नारळ फोडलेत. इतरांच्या कामाचे नारळ अजून तरी फोडले नाहीत. आता पुढे फोडायची वेळ तर आपण फोडू, अजून तर इतरांच्या कामाचे नारळ आपण फोडले नाहीत. सांगायचं कारण की हा जो त्याच्यावर चर्चा बरीचशी झाली, टाकळवाडी ते राजाळे रस्ता जो आहे त्याचं काम सुरू आहे. 50-54 योजनेतून शासनाचे बजेट असतं, बजेट, त्या बजेटमधून हे काम झालंय. आणि जुलै 24च्या बजेटमधून हे काम मंजूर झालं. जुलै 24 मध्ये कोण होतं तुम्हाला माहिती, महाराज साहेब आणि आमच्या माध्यमातून हे काम ते मंजूर झालंय. जवळ 60 ते 68 कोटी रुपयाचे आपण कामं मंजूर होती. परंतु त्यातलं आपलं नशीब तुमचं चांगलं, गावाचं तुमच्या, एकाच कामाची वर्क ऑर्डर झाली, घाईघाईने केली, एकाच कामाची वर्क ऑर्डर झाली, टेंडर झालं आणि तेवढ्याच कामाचं वर्क ऑर्डर झाली, ते काम सुरू झालं. इतर जे आपली बाकीची कामं आहेत त्या कामाचं वर्क ऑर्डर द्यायला उशीर झाला, टेंडर व्हायला प्रोसेसला उशीर झाला. आणि दुर्दैवानं
आपलं ऑक्टोबरचे विधानसभा इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये आपला पराभव झाला आणि विद्यमान आमदार जे आहेत आणि सरकार बदललं, सरकार दुसरं निवडून आलं आणि त्या सरकारच्या काळामध्ये मग आपल्या विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की बजेटची कामं आपली जी मंजूर झाली होती सगळी कामं तुम्ही स्थगित द्यावी असं पत्र आहे. त्यामुळे ते पुढे कुठलीही कारवाई त्या कामाच्या बाबतीमध्ये झाली नाही आणि त्यामुळे ती सगळी कामं स्थगितीमध्ये आहेत. त्याहीसाठी आपण महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये गेलोय. भविष्यामध्ये त्याला यश येईल, तीही कामं मंजूर होतील. पण आपलं नशीब चांगलं, एवढंच काम एक तर सुटलं. टाकल्यावरती राहणार हा रस्ता 5 कोटीचं ते काम आहे आणि ते काम प्रत्यक्षात सुरू आहे. चांगल्या प्रकारचं काम ते सुरू आहे. मग कुणी जरी तथाकथित कलेक्टर कडून काय सांगायचं असेल तर ते लक्षात घेऊ नका. ते आपल्याला किती खोटं होतं आपल्याला माहिती, बरोबर आहे. श्रीराम कारखान्याच्या सभेमध्ये आले आणि काय खोटं बोलले, त्यांची फजिती झाली आपल्याला सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्यावर फार विश्वास ठेवायची गरज नाही. आपल्याकडे पुरावा आहे, आपलं पत्र आहे, महाराजांचं पत्रही झालं आणि बजेटची कामं अशी कोणाची मंजूर होत नाहीत. त्यामुळं हे सगळे जे आहे वस्तुस्थिती आपल्या समोर मांडण्याचं कारण एवढंच की ही कामं सगळी आपल्याच काळामध्ये झालीत, महाराजसाहेबांच्या माध्यमातून झालीत आणि म्हणून त्याचा पण नारळ फोडतोय. आता काय परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या. आता जे विरोधक आपले जे नारळ फोडतायत ते कुठल्या कामाचे फोडतायत, तेही आपलीच कामं आहेत. तुम्ही पंतप्रधान सडक योजनेची कामं असू द्या, मुख्यमंत्री सडक योजनेची कामं असू द्या, ही सगळी कामं ही आपल्या काळात झाली आणि केवळ त्या कामाला एक प्रोसेस असते. ते काही कालावधी त्याला कामाला लागतो. त्या मधल्या काळामध्ये सरकार बदलल्यामुळं त्यांनी स्वतःचं पत्र जोडली आणि स्वतःचं पत्र केवळ श्रेय घेण्यासाठी त्यांचं पत्र जोडलं तर काम मंजूर झालं असतं असं काही नाही. काम ते मंजूर होतं, मंजूर त्याला वेळ लागत होता एवढंच. त्यामुळं केवळ श्रेय घेण्यासाठी पत्र जोडायचं आणि नंतर मग स्वतःचे जी कामाचे बोर्ड लावायचे. बघा तुम्ही याच्या वर्षापूर्वी आपण बघितलं तर एवढे कामाचे बोर्ड होते कधी? महाराष्ट्राच्या कामात 30 वर्ष किती कामं झाली, आपण कुठल्याही कामाचे बोर्ड लावले. पण आता मात्र काम कमी आणि बोर्ड जास्त अशी परिस्थिती. आणि याचं कारण काय? ज्याला आपल्या कर्तव्यावर विश्वास असतो ते असे नावाचे प्रसिद्धीसाठी बोर्ड लावणे वगैरे गोष्टी होतात. पण महाराज साहेबांनी एवढी प्रचंड कामं केली, बाबांनी कामं केली, कधीही बोर्ड लावायचा आग्रह अजिबात धरला नाही. आता उलट परिस्थिती आहे. आता काही ठिकाणी तर काम सुरू व्हायच्या आधी बोर्ड, काम मंजूर आहे समजा त्यांनी केलं ठीक आहे, पण काम सुरू व्हायच्या आधी बोर्ड लावलं. म्हणजे त्याला खात्री नाही काय, मला काय कळत नाही. त्यामुळं अशा आता घटना घडतायत. 30 वर्षामध्ये महाराष्ट्राबांनी काय केलं, बाबांनी काय केलं, आपल्या सर्वांच्या समोर आहे. काय सारखे सांगायची गरज नाही. आता डोंबलकडी धरण बांधलं ते काय पुन्हा उचलून पुन्हा बांधायचं, बांधलं ते बांधलं किती वेळा सांगायचं. पण सांगावं लागतं असं की आता पिढी बदलते, तरुण पिढी समोर येते. आता 30-32 वर्ष झाली, त्या काळामध्ये असलेले राजकारणी त्यांचं वय आता किती, त्यावेळेस 30-32 वर्षाचे तरुण असणारे आता 60 वर्ष होऊन गेले, त्यांना वयस्कर झाले. नवीन पिढी येते आणि नवीन पिढी आता काळ बदलतोय, तुमच्या अपेक्षा बदलताय, तुमच्या गरजा तरुणांच्या बदलतायत. नोकरी क्षेत्र वेगवेगळे निर्माण होत आहेत. IT क्षेत्र असेल, आता नवीन आलेलं AI क्षेत्र आहे, या सगळं क्षेत्र बदलतंय. त्यामुळे तरुणांच्या अपेक्षा बदलतायत. परंतु खऱ्या अर्थानं हे कशामुळे झालं, हे मुलाचं शिक्षण एवढी आपल्या तालुक्यातली घेऊन बाहेर पडली, कशामुळे गेली? लोकांचं आर्थिक राहणीमान सुधारलं, आर्थिक उन्नती झाली म्हणून शिक्षण मुलं घेऊ शकली. हे जर आर्थिक उन्नती झाली नसती तर मुलं शिक्षण घेऊ शकली नसती. त्यामुळे महाराजसाहेबांनी, महाराज साहेबांनी जो निर्वाह वाक्यांना आणला त्याच्यानंतर किती आपल्या शेतकऱ्यांची प्रगती झाली आपल्याला माहिती आहे. नेहमीच आपल्या बघा जरा देवपुरांनी डोंबलकडी धरण होण्यापूर्वी असं एक वेगळं गट होता, चालू वर्गवारी होती. उजवा कालव्यातली भागातली लोक जी काही 34 गावं, ह्या लोकांची असणारी परिस्थिती आपल्या दुष्काळी भागामध्ये असणाऱ्या लोकांची परिस्थिती यामध्ये फार तफावत होती. परंतु महाराज साहेबांनी डोंबलकवडी ज्यावेळी धरण बांधलं, कालवा आणला, आज आपण बघतो की आता परिस्थिती दोन्ही ठिकाणची सारखी व्हायला लागली. मधल्या काळामध्ये जरा देवळचं धरण आणलं, त्यामुळे जवळ आता थोडासा जो आहे तफावत किंवा भेद
हा कमी होत चाललाय. तिकडची लोक आता प्रगती करतायत, सुधारणा करतायत, उत्पन्न शेतीचं वाढतंय, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि त्यामुळे आता तालुक्यामध्ये फारसा आता थोडस जी गरीब आणि श्रीमंत ही काही दरी होती ती आता कमी होत चालली. सगळ्या संधी मिळत आहेत. आज शेतीचं उत्पन्न वाढलं, शेतीच्या जोडीला बाळासाहेब किंवा बाबासाहेब नेहमी सांगायचं आपल्याला, आणि बाळासाहेबांचं तेच धोरण आहे. आपल्याला एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर फक्त शेतीवरती अवलंबून राहून चालणार नाही. शेतीच्या जोडीला जोडधंदे असतील किंवा नोकरी असेल, उद्योग असेल, या क्षेत्रामध्ये लोकांनी गेलं पाहिजे. तर कुटुंबाचा एक शेतकरी करत असला तर एक माणूस, एक मुलगा त्याने उद्योगामध्ये शिरलं पाहिजे, त्याने नोकरी केली पाहिजे, तर खऱ्यातून कुटुंबाची प्रगती होते. आणि या सर्व गोष्टी आपण जर विचार केला तर नुसतं राजकारण म्हणजे काय, समाजकारण हे फक्त इमारत बांधली, रस्ते बांधले म्हणजे नाही, तर या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तालुक्यातला नागरिक शेतकरी ताट मानेने उभं राहिला पाहिजे. या तालुक्याच्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन चांगल्या कंपनीमध्ये तो अधिकारी झाला पाहिजे, चांगल्या सरकारमध्ये अधिकारी झाला पाहिजे. ह्या ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा महाराज साहेबांनी ओळखल्या होत्या. म्हणून त्यांनी ध्येय एक मनाशी घेऊन झपाटून त्यांनी काम केलं. आणि जी कामं पूर्वी प्रलंबित होती, धरणाची कामं, ती धरणाची कामं त्यांनी पूर्ण केली. म्हणून खऱ्या अर्थाने प्रगती होते. एवढ्या तालुक्यामध्ये जेव्हा शेतकरी जीवनामध्ये बदल होतो ते काय एका वर्षामध्ये 5 वर्षामध्ये होत नाही, अनेक वर्ष काम करावं लागतं. आणि ते काम रामराज साहेबांनी केले, बाबांनी केले. रामराज साहेबांनी राज्य पातळीवर काम केलं, या सगळ्या गोष्टी केल्या. धरणाच्या मंजुरी असेल, कालव्याची मंजुरी असेल, आणि खाली प्रत्यक्ष या तालुक्यामध्ये तालुका व्यवस्थित ठेवण्याचं काम, तालुक्याला योग्य मार्गदर्शन करायचं काम, तालुक्याला चांगली दिशा देण्याचं काम जर खाली कुणी केलं असेल, खाली ग्राउंडला, तर ते बाबांनी केलं. तालुका तळाच्या पोटापर्यंत जपला. प्रत्येक गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये जाऊन सगळं केलं. मी आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे काय 2-5 वर्ष होत नाही. आज विरोधक आपल्याला माझी टीका करतायत, त्याला खरं टीका करायचा अधिकार नाही. आणि आज तालुका कुठल्या दिशेत चाललाय याचा आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. या तालुक्यामध्ये महाराज साहेबांनी काय केलंय म्हणजे एकच सांगेल, या तालुका तर सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे नेलाच, त्यामध्ये कुणी शंका घेऊ शकत नाही. आज शिक्षण क्षेत्रामध्ये बघा, तालुका शहरामध्ये, फलटणमध्ये आज जवळजवळ एकही क्षेत्र असं राहिलं नाही की त्या क्षेत्रातलं शिक्षण आपल्याला मिळत नाही. डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा डिग्री कॉलेज आहे, ऍग्री कॉलेज आहे, हॉर्टी कॉलेज आहे, नर्सिंगचा कोर्स आहे, अगदी फार्मसी होतं, फार्मसी आहे, इंग्लिश मिडियम आहे. हे सगळं शिक्षण हे इथं मिळतंय. आणि शिक्षण मिळतंय म्हणूनच मलाही सांगा, तुम्ही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किती जणांची परिस्थिती शिक्षण घेऊ शकतील? सगळे शिक्षण घेऊ शकत नाही. पण फलटणला हे सगळं शिक्षण मिळत असल्यामुळं सहज साध्या कुटुंबातला मुलगा सुद्धा किंवा पालक सुद्धा त्याला वाटतं की माझ्या मुलानं इंजिनिअरिंग शिक्षण घ्यावं, फार्मसी त्याला शिक्षण घ्यावं. आणि हे संधी इथं आपल्याला उपलब्ध करून दिली बाबांनी, महाराज साहेबांनी. त्याचा परिणाम असा होतो की आज कमी सारी कंपनी आपल्याला उभी. आज कमीच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी 6 ते 8 हजार मुलं मुली काम करतात. हा फायदा कोणाला होतोय की आपल्या शेतकरी कुटुंबातले सगळे मुलं आहेत ना, कुठल्या जाती धर्माची नाही, आपल्या तालुक्यातले आहेत, कुठल्या पक्षाची गटाची हाही विचार नाही कधी केला. मी या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन हा तालुका सगळ्या क्षेत्रामध्ये पोहोचण्याचं काम हे महाराज साहेबांनी केले. त्यामुळे या जी विरोधक आपली टीका करतात त्यांना कसलाही टीका करायचा अधिकार नाही आणि नीतिमत्ताही नाही. तर माझा आपल्याला आव्हान आहे की आपण भविष्य काळामध्ये आपल्याला हा तालुका एखाद्या राजकारणामध्ये एखादं चूक होत असते, मागपड होत असतं, कमी होत असतं, राजकारणामध्ये चालतं, पण त्या तेवढ्याच बरं न राहता आपल्याला भविष्यामध्ये चांगलं काम अजून करायचंय. नेरा देगोरचा करणारा आपल्याला माहितीये, तो इथं पाईपलाईनचं काम सुरू आहे. काय सांगतील की पाईपलाईनचं काम, आपण कॅनल धरणाचं काम जर झालं नसतं तर पाईपलाईन कुठे लावली असतं? धरणाचं काम झालं, पूर्ण केलं म्हणून त्या ठिकाणी. आणि नेरा देगोर धरणाचं काम सुद्धा महाराष्ट्राच्या काळामध्ये झाले. कृष्णा खोरे मगाशी बापूंनी सांगितलं, मी पुन्हा सांगत नाही, पण संपूर्ण कृष्णा खोरे विकास महामंडळ जे स्थापन झालं ते केवळ तालुक्यासाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्रात ते स्थापन झालं. पश्चिम महाराष्ट्रामधले सगळे जे काही योजना त्या काळामध्ये त्या योजनेला मंजुरी दिली, निधीमुळं ते काही कामं थांबली, परंतु त्या योजनेला मान्यता देण्याचं काम, काही प्रमाणामध्ये कामं सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रामराज साहेबांनी केलंय. आणि त्यामुळं
ह्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून कुणी काय सांगत असेल तुम्ही लक्षात घ्या की अजून आम्ही इलेक्शन पूर्वी तेच सांगत होतो, आताही तेच सांगतोय. निराजवाग कॅनॉल त्या क्षेत्रातले आपण लोक आहे. आणि 8 साली निरा देगूरचं कालवा म्हणजे धरणाचं पाणी आपल्या वीर धरणातून सोडण्याचं आपलं काम त्यावेळेस सुरू झालं. 8 सालापासून जवळजवळ आता 15 आणि 18 वर्ष झाली. तेव्हापासून आपण निरा देगूरचं पाणी कोण वापरते? निरा उजवा कालव्यातली लाभक्षेत्राची 27-34 गावं आहेत ती वापरते, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपल्याला 8 सालापासून आपल्याला पाणी कुठे कमी पडत नाही, भरपूर पाणी वापरतो. पण त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला विरोधकांनी काय सांगितलं, ज्यावेळेस मागच्या खासदारकी इलेक्शनच्या वेळेस की हे पाणी बारामती वापरते पण आपणही वापरतोय. आणि बारामती वापरते आपण ते तात्पुरतं, हे लक्षात घ्या. हे पाणी वापरतोय आपण ते तात्पुरतंय, हे कधी ना कधी पाणी जाणार होतं आणि ते जाणार आहे. परंतु आज काय परिस्थिती, मागच्या काळामध्ये सांगितलं की निरा देवघरचं पाणी हे काही लोक आपले विरोधक त्यांनी सांगितलं हे पाणी सांगोला तालुक्यात आहे. ज्या सांगोला तालुक्याचा काही संबंध नाही. निरा देवघर क्षेत्र हे केवळ खंडाळा, फलटण, माळशिरस या 3 तालुक्याचे. परंतु केवळ मतासाठी त्या तालुक्यात पाणी द्या असं सांगणं म्हणजे तालुक्याची कृतज्ञपणा आहे. निश्चितपणे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने जर काळजी असेल, सामान्य नागरिकांची काळजी असेल, तर निश्चितपणे आम्ही आता हे सांगतो की बारामती पाणी वापरते, आपण पाणी वापरतोय. पण आता जर निरा देगूरचं ज्यावेळेस संपूर्ण पाईपलाईनचं पाणी काम पूर्ण होईल त्यावेळेस सगळं निरा देगूरचं 11 TMC पाणी हे आपण निरा देगूरच्या कार्यक्षेत्रामध्ये ते लोकांना द्यावं लागेल. आणि त्यावेळेस आपलं निरा उजवा कालव्याचं पाणी हे कमी होणार आहे. भविष्यामध्ये याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं पाणी जे काय राखीव झालंय निरा देगूरच्या पाईपलाईनच्या कामामुळं जे पाणी वाचतंय आपलं ते पाणी सुद्धा आपल्या तालुक्यालाच मिळालं पाहिजे अशी आमची मागणी त्याही वेळी होती, आत्ताही आहे. म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये आपण गेलो, कुठं नाही गेलो तरी मागणी आमची कायम आहे की त्या तालुक्यातलं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या पाण्याच्या विषयी अभ्यास असणारे नेतृत्व कोण असेल तर ते रामराज साहेब आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे. मी तालुकाच नाही, राज्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जर खऱ्या अर्थानं कुणाचा सखोल अभ्यास असेल धरणांचा सगळ्या गोष्टीचा तर तो रामराज साहेबांचा आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे रामराज साहेबांच्या नेतृत्वात पर्याय नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील, तालुका सर्व क्षेत्रामध्ये पुढे द्यायचा असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल. त्यासाठी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेल की आपण सर्वांनी भविष्यामध्ये मागे काय झालंय तर विसरून जा. भविष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन मध्ये रामराज साहेबांच्या पाठीमागे आपला तालुका उभा करायचा आहे. त्यासाठी आपण कामाला लागा. गावातले मतभेद विसरू आपण सर्वजण. आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक आपण सातत्याने पाठपुरावा करतात. तुमचे राहुल असतील, सरपंच असतील, कल्याण असेल, अजिता असेल, सगळ्यांचं नाव घेत नाही. सगळ्यांचा एक पाठपुरावा गावामध्ये टीमवर्क असलं तर गावामध्ये चांगलं काम होतं. आणि तुमच्या गावामध्ये सगळं दिसतंय ते कशामुळे तुमच्या सर्वांच्याच सहकार्यामुळे. सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, आमच्या महिला आहेत, तरुण आहेत, या सगळ्यांच्यामुळे हे काम होतंय. मी असे ओपनची मला वाटतं ग्रामीण भागामध्ये पहिली बघतोय. म्हणजे ज्यांनी जागा दिली त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की जागा शेवटी जागेशिवाय कुठले काम होत नाही. त्यामुळे त्यांचं मनापासून आभार मानतो. अशा प्रकारचे आपण कामं भविष्यामध्ये करा. निश्चितपणे महाराजसाहेब बाबा आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत एवढं सांगतो. आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलल्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद आमदार साहेब. या ठिकाणी श्री गणेश श्री शिवतोडे तडकरे यांचा सत्कार सुनील येवणे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आणि पत्रकार अमोल पवार यांचा सत्कार राहुल येवणे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. खरे आमदार साहेब, आपण जे बोललात ते गावाचा विकास करत असताना दत्ता बापूंनी सुद्धा सांगितलं की गाव एकत्र आलं तर काही करू शकत नाही. त्या ठिकाणी गाव एकत्र आलं, गावातले गटतट त्या ठिकाणी विसरले आणि गावातले गटतट विसरून त्या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन झाली. आणि ती सत्ता स्थापन झाल्यानंतर गावाचा विकास हा झाला. या ठिकाणी सन्माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक साहेब बाबा, अमोल पवार पत्रकार
त्यांना या ठिकाणी विनंती की आपण समोर यायचं आहे, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बाबांनी विकास कामाच्या बाबतीत नेहमी सहकार्य केलं. त्याचबरोबर आपले ग्रामदैवत पद्मावती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी सुद्धा बाबांचं फार मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर होतं त्याच्याही चित्राच्या टायमिंगला त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये सहकार्य लाभलं. सन्माननीय बाबा या ठिकाणी हे सुद्धा आहे आपणची कुठे टाकळवाडी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व प्रामुख्याने आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो. यांच्या हस्ते हे सर्व कार्यक्रम होत आहे. ते माननीय दीपकराव चव्हाण साहेब, आमचे सहकारी डॉक्टर बाळासाहेब शेंडे, दत्ताबापू अनपट, विश्वासदादा गावडे, सांगळे अण्णा, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, मेघराज भाऊ नाईक निंबाळकर, नंदूमामा गावडे, पोपटराव बुरुंगले, आंध्रूरचे शंभूराज पाटील, कुमाराबा शेडगे, दत्तात्रय शिंदे, राजाळ्याचे संदीपदादा पवार, त्याचप्रमाणे निखिल निंबाळकर, धनाजी जाधव, दादासाहेब कापशे, अजित निंबाळकर, संदीप कांबळे साहेब, उदयसिंह खुसपे, आपल्या गावच्या सरपंच सो आशाताई सांगळे, उपसरपंच मोहिनीताई करे, ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल इवरे, गणेशराव पवार, सुनील इवरे, धनंजय कदम, बाळासाहेब मुळीक, सहदेव मेंढ, मल्हारी जाधव, कल्याणराव इवरे, गणेश भगत, हर्षताताई मेंढ, शोभाताई जाधव, पोपटराव मेंढ, हनुमंतराव मेंढ, अमृतराव पवार, सुनील मेंढ, संभाजीराव मेंढ, सूत्रसंचालन करत असणारे अजित डांबे, नारायणराव इवरे, दादासाहेब जाधव, त्याचप्रमाणे पत्रकार श्री वैभव गावडे, राजकुमार गोपने, पोपटराव मेंढ, मला वाटतं आपल्याच गावचे आहेत पोपटराव मेंढ. आपण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आपण पुढे उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. वास्तविक रामराजे साहेब स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते, पण अगदीच काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना अचानक मुंबईला जावं लागल्यामुळे त्या ठिकाणी ते येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी या तालुक्यातील रामराजेंच्या आमदार होण्यापासून सर्वच आढावा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष घेतला. आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या 92 साली निवडणुका झाल्या, तेव्हापासून आज तगायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, फलटण नगरपालिका, रामराजे त्या ठिकाणी 3 वेळा आपले लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. प्रत्यक्षात आपले लोकप्रतिनिधी नव्हते, कारण आपण मान तालुक्याला त्या काळात जोडलेला होता. आणि त्यानंतरच्या काळामध्ये दीपकराव चव्हाण सलग 3 वेळा आपले लोकप्रतिनिधी, ते मात्र आपलेही लोकप्रतिनिधी होते. आणि फलटण तालुका एकसंघ झाला आणि दीपकराव चव्हाण आपले लोकप्रतिनिधी म्हणून 3 वेळा त्या ठिकाणी निवडून आले. एक निवडणूक मला आठवते, आता मला साल नेमकं सांगता येणार नाही, पण टाकळवाड्यामध्ये विकासाची कामं होत नाहीत, टाकळवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठूनही रस्ता येत नाही, म्हणून पूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकला आणि एकच मतदान झालं होतं. आता ते कुणाचं झालं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला आमचे पंचायत समितीचे सदस्य होते ते दादासाहेबांचे. आणि त्यानंतर या गावामध्ये विविध राजाळे, टाकळवाडे असेल, या ठिकाणी निमळकून येणारा रस्ता असेल, असे विविध ज्या ज्या ठिकाणून शक्य असेल त्या त्या ठिकाणी रस्ते आणण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा त्या ठिकाणी
प्राधान्य देऊन टाकळवाड्याला रस्ते आणण्याच्या दृष्टीने त्यावेळेला रामरायांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये आपण मान तालुक्याला जोडलेला होता. माझ्या माहितीतले आपले पहिले आमदार मला वाटतं वाघमारे साहेब होते, स्वर्गीय वाघमारे साहेब. त्यांच्या माध्यमातून ते काम चांगल्या प्रकारे करत होते. लोकसंपर्क आपला चांगला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर आपण तुपे साहेबांचा आणि त्यानंतर अवघडे साहेबांचा त्या ठिकाणी अनुभव घेतला. परंतु प्रत्यक्षामध्ये एक संघ फलटण तालुका ज्या वेळेला डिलिमिटेशन नंतर झाला आणि आपला संपूर्ण फलटण तालुका एकत्रित आला, आपल्याला कोरेगावचा काही भाग जोडला गेला. हा मतदारसंघ राखीव, त्यामुळं तुम्ही जोडला गेला की राखीव झाला. पण राखीव झाल्यामुळे या मतदारसंघाचा असा एक फायदा झाला की तुम्ही निवडून दिलेला एक आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी, अजितदादांनी, रामराजे साहेबांना सातत्याने विधानसभेवरती संधी दिली. म्हणजे राखीव झाल्याचं काही दुःख होण्याचं कारण नव्हतं, उलटा फायदा आपल्या तालुक्याचा त्या ठिकाणी झाला. आणि आपल्याला आमदार दीपकराव चव्हाण यांच्या रूपाने एक असा लोकप्रतिनिधी मिळाला की सातत्याने सर्वसामान्यांच्या मध्ये राहून त्यांची कामं, त्यांच्या सुखदुःखात आणि त्यांची विकास कामं करण्याच्या दृष्टीने सर्वस्वी स्वतःला वाहून घेतलेलं. आणि त्याचबरोबर आपल्या नेत्याच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ आणि त्याही बरोबर लोकांच्यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला आमदार गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता हा आपल्याला पहिल्यांदाच लाभ हे आपल्याला मान्य करावंच. अनेक वर्षाचे आपले मागच्या आमदारांचे अनुभव आहेत, मी कुणाला नावं ठेवू इच्छित नाही, पण अनुभव आहेत. पण दीपकराव चव्हाणांचा अनुभव तसा आपल्याला आज तगायत आला का, हा खरा प्रश्न. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही कारणाने आपल्याला अपयश आलं, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित, परंतु विकास कामांच्या बाबतीत आपण कधी कुठं कमी पडलोय असं मला वाटत नाही. या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी पाण्यापासून सर्वच प्रश्न कसे कसे सुटत गेले याच्या बाबतीत आपल्याला माहिती दिली. रामरायांच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून काय फक्त फलटण तालुक्याचा प्रश्न सुटला का, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. हे सत्य आपल्याला कधीही नाकारता येणार नाही. या ठिकाणी सांगणे अण्णा, तुम्ही किती वर्ष इरिगेशन खात्यामध्ये काम केलं, संपूर्ण जवळपास तुमची किमान 30 ते 35 वर्ष गेली असतात. सगळ्यात दुष्काळी जिल्हा म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठला ओळखला जात होता? सोलापूर जिल्हा ओळखला जात. आज सर्वाधिक साखर कारखाने कुठल्या जिल्ह्यामध्ये असा जर प्रश्न विचारला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये. हे कशामुळे साखर कारखाने त्या ठिकाणी निर्माण झाले? या वर्षी ज्याप्रमाणे पाऊस पडला तसा पाऊस काय चालू झाला दरवर्षी पडायला? त्या ठिकाणी बाहेरून पाणी गेलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी साखर कारखानदारी वाढली. हे बाहेरचं जे पाणी गेलं हे कृष्णा खोऱ्याच्या निर्मितीमुळे गेलं, कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी झालेल्या धरणांच्या माध्यमातून गेलं आणि त्यामुळं सोलापूर जिल्हा आज सुजलाम सुफलाम आपल्याला बघायला मिळतो, ऊसाची कारखानदारी बघायला मिळते. ते कारण ते आहे. सहजच आपण असं म्हटलो की गेल्या 30 वर्षात काय झालं. गेल्या 30 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि साखरवाडीचा कारखाना या दोन्ही मिळून दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता आहे. आम्ही ज्यावेळेला श्रीराम मध्ये आलो त्यावेळेला 1800च होती आणि साखरवाडीची तेवढीच होती. म्हणजे जास्तीत जास्ती 4000 टन आपण हे दोन कारखाने मिळून त्या ठिकाणी गाळप क्षमता होती. आता 4000चा तुम्ही जर हिशोब घेतला तर महिन्याला साधारण 1,20,000 झाला. अगदी 4 महिने नाही 5 महिने जरी कारखाना चालवला तरी 6 ते 7 लाख टनाच्या वर फलटण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हे दोन कारखाने गाळू शकत नव्हते. बाहेर जाणारा काही ऊस असा लक्षात घेतला 8 ते 10 लाख टनाच्या आसपास फलटण तालुक्यातला ऊस होता.
आता श्रीरामचे चेअरमन ह्या ठिकाणी बसलेत आणि आज जर आपण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला की आज फक्त फलटण तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र किती आहे आणि किती टन ऊस हा फलटण तालुक्यातून गाळपासाठी जाणार आहे, तर डॉक्टर साहेब त्याचं उत्तर किती असेल? 22 लाख टनाच्या वरती 22 ते 25 लाख टन ऊस आज फलटण तालुक्यामध्ये निर्माण होतो. तो कशामुळे निर्माण होतो? कुठून तरी पाणी बाहेरून आल्याखेरीज निर्माण झालं. नीरा उजवा कालवा फार जुना आहे. ब्रिटिश काळामध्ये संस्थान काळामधला हा नीरा उजवा कालवा आहे. या नीरा उजव्या कालव्याच्या आधारावरती फलटण तालुक्यामध्ये 6 ते 8 लाख टनाच्या आसपास ऊसाची निर्मिती होत होती. आज ही एकदम 20 लाखाच्या पुढे गेली कुठून? 2 सोडून 4 कारखाने झाले आणि गाळप क्षमताही वाढ. आज साखरवाडीची गाळप क्षमता जवळपास 10,000, श्रीरामची गाळप क्षमता 5,000. हे 2 आणखी नवीन खासगी कारखाने निघाले, त्यांची दोघांची मिळून साधारण 10 ते 12 लाख गाळप क्षमता, 10 ते 12,000ची गाळप क्षमता. ही एवढं सगळं कशामुळे घडलं? तर कुठून तरी पाणी आलं, त्यामुळे ते घडलं का आपोआप घडलं? हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे. म्हणजे या फलटण तालुक्यामध्ये रामरायांच्या माध्यमातून काय झालं असेल तर फार मोठी क्रांती जी घडली. या तालुक्यामध्ये पाणी आलं. या तालुक्यामध्ये ज्या भागाला कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ज्याच्यावरती शिक्का बसला होता, आंध्रूरलाही शिक्का बसला होता, तो उठवण्यामध्ये रामरायांना यश मिळालं का मिळालं नाही एवढंच या ठिकाणी मला सांग. डॉक्टर बाळासाहेब शेंडेंची बरडला त्या ठिकाणी शेती आहे. आंध्रूरचे या ठिकाणी शंभूराज पाटील बसलेत. माझी सुद्धा कुरवली म्हणजे बरडच्या जवळच्या कुरवलीला शेती आहे. या तिन्ही ठिकाणी पाणी कुठून येतंय? या तिन्ही ठिकाणी कुठून तरी बाहेरूनच पाणी येते. आणि मला तर शंभूराज पाटलांच्या पिताश्रींनी स्वर्गीय त्या ठिकाणी विनायकराव पाटलांनी त्यांच्या पाझर तलावाखाली जमीन देऊन मला विहिरीसाठी जागा दिली. बरोबर आहे. आता ते पाझर तलाव कुठल्या पाण्याने आपण भरतो? डोंबलकवडीच्या पाण्याने भरतो. ही जी परिस्थिती निर्माण झाली ते कुठून तरी बाहेरून पाणी आलं आणि त्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढलं. कायमस्वरूपी दुष्काळी भाग होता, ते कायमपणे आपल्याला पुसण्यामध्ये यश मिळालं हे आपल्याला मान्यच करावं. फलटण तालुक्याचं औद्योगिकरण झालं का झालं नाही तर झालंच आहे. आज त्या ठिकाणी अनेक मुलं मुली कमिंगच्या माध्यमातून असेल, आता कमिंगच्या बरोबर अनेक नवीन त्या ठिकाणी इतर उद्योग सुद्धा सुरू व्हायला लागले. पाईप म्हणजे सिमेंट पाईप नाही, त्या ठिकाणी लोखंडी पाईपाचा म्हणजे अशा प्रकारचा की जे पाईप हे विशेष कारणांसाठी वापरले जातात त्याची फॅक्टरी आलेली आहे. ट्यूब इंडियाची फॅक्टरी आलेली आहे. म्हणजे टेक्निकल दृष्ट्या अत्यंत महत्वाची ती फॅक्टरी. कमिंगच्यावर आधारित अनेक छोटे छोटे उद्योग उभे राहताना दिसत आहेत. हे सर्व त्या ठिकाणी औद्योगिकरण घडल्यामुळं घडलं का घडलं नाही? मला हे माहिती आहे की ज्यावेळेला रामराजे आमदार झाले सर्वप्रथम काम केलं असेल कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि MIDCची स्थापना. कित्येक वर्ष त्या MIDCत कोणी येतही नव्हतं. म्हणजे कित्येक उद्योगपतींना मी त्या ठिकाणी येऊन गेलेलो आहे की आमची MIDC काहीतरी करा. स्थानिक आपण त्या ठिकाणी बैठकी घेतल्या, पण मोठ्या कष्टाने त्या ठिकाणी कमिन्सला आणल्यामध्ये आपल्याला यश मिळालं. आणि कमिन्सची ती मेगा साईट. कमिन्सच्या भारतामध्ये 2च मेगा साईट आहेत, एक जमशेदपूरला आहे आणि दुसरी फलटण. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी फलटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने औद्योगिकरणाचा पाया रचला गेला. आणि ते जर आज आपण सर्व जी परिस्थिती बघतो ती त्या कमिन्सच्या मेगा साईटमुळे झालेली आपल्याला दिसते. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठं फलटण तालुका मागे ठेवलेला नाही. आता तुम्ही ही जी महत्वाची कामं आहेत, ठळक कामं आहेत, ती करण्यामध्ये यश मिळालं का मिळालं नाही एवढंच सांग. रस्ते असतील, शाळा असतील, या ठिकाणी आमदार साहेबांच्या निधीतून पैसे मिळत होते, रामराजे साहेबांच्या निधीतून पैसे मिळत होते, 25-15तून मिळत होते. अशा विविध निधींमधून त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये या फलटण तालुक्यामध्ये आले. तिकडेही कधी दुर्लक्ष झालं. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येते. तुमच्याच गावाला किती निधी उपलब्ध झाला तुम्हालाही त्याची कल्पना.
या ठिकाणी ऑफिस होत आहे, या ऑफिसची मंजुरी कशामधून झाली? बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने त्या ठिकाणी जी योजना आली, फलटण तालुक्यातून 6 गावं त्या ठिकाणी आपण निवडली होती आणि त्यामध्ये तुमचं एक गाव. या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केला. अहो, मंजूर असलेली कामं यांनी पत्र देऊन त्या ठिकाणी स्टे त्याच्यावरती देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उद्योग केलेला आहे. तुमचं सुदैवाने काम त्यातून वाचलं, त्यामुळे त्याचा वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं. थोडं काही निधी अभावी सगळीच कामं आता रखडायला लागलेली आहेत, ती परिस्थितीच आहे. त्या विषयाकडे मी आज जाऊ इच्छित नाही. आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत आणून त्या ठिकाणी मोठ्या जिद्दीने टाकळवाड्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण या ठिकाणी आपले ग्रामपंचायतीचे सर्वच आपण त्यांना मार्गदर्शन करणारे आपण सर्वच काम करत आहात. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही म्हटलं ना, हट्टाने आम्ही काम आणत होतो. तुमचा हट्ट मला आता चांगला माहिती आहे, आणि तुम्ही गावासाठी आणत होता, काय स्वतःसाठी तुम्ही मागत नव्हता. आणि तसा एक बॅकलॉग ह्या गावचा राहिलाच होता, अनुशेष राहिलाच होता. तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश मिळालं, परंतु कामं कधीच थांबत नाहीत. विकासाची कामंही वाढतच राहतात आणि तीच अपेक्षा लोकांची असते. त्यामुळे तिथं कुठं आपण कमी पडू, सत्ता असो नसो, अजून रामराजे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे त्या आजही आमदार आहेत. त्यामुळे त्याला कुठं आपण कमी पडणार नाही, त्याची काळजी करू नका. आमदार साहेबांनी सांगितलं की आता एक नवीन फॅशन निघाली, मी रस्ता मंजूर करून आणला की माझ्या नावाचा त्या ठिकाणी बोर्ड आणि फोटो. आता मला सांगा, गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये रामराजेंची, आमदारांची, जिल्हा परिषदमुळे आमची किती फोटो किती ठिकाणी लावावी लागली असती. म्हणजे तुम्ही आम्हाला बघून कंटाळला असतं, एवढे फोटो ते असते. कशाला याचा फोटो सारखाच बघायचा? ही नवीनच कुठली फॅशन काढली फोटो, हे मला काय समजत नाही. आणि नंतर ते फोटो किती दिवस राहतात, नंतर काय त्या फोटोचं होणार, त्यापेक्षा नसलेला बरा. आणि माझी तरी साधारण सवय की आपण काम करत राहतो. किती केले, कसं केलंय हे फारसं आपण सांगत नाही, कारण आपण तुमच्यामध्येच आहे आणि तुमच्यामध्ये राहून कामं करतोय. किती कामं झाली, रामरायांनी किती केली, आमदार साहेबांनी किती केली, सांगायची जबाबदारी तुम्हा मंडळींची. मी जेव्हा माझी महती काय या ठिकाणी सांगायची, ही तुम्हा मंडळींची जबाबदारी आहे. तरुणांना पुढे आणून राजकारणात आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांच्यापर्यंत शेवटी आज सोशल मीडियाचं आज त्यांच्या समोर जे आहे ते त्यांना समजणार. गेल्या 30 वर्षाची रामरायांची पाण्याच्या संदर्भातली असेल, औद्योगिकरणाच्या संदर्भातली असेल, विशेष करून पाण्याच्या संदर्भातली असेल, त्यांची खडतर तपश्चर्या कशी समजणार? तुम्ही ज्यांनी बघितलंय प्रत्यक्षात काय रामराजे करत होते, सातत्याने एकच डोक्यात विचार होता, कृष्णा खोऱ्यान हे पूर्ण कसं करायचं. एक मर्यादा होती, त्या मर्यादेमध्ये पाणी कसं अडवायचं, आणि ते पाणी अडवल्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी महाराष्ट्राला मिळालं. वेळेत अडवलं गेलं नसतं तर हे कृष्णा नदीतून पुढे गेलं असतं, आपल्याला काही राहिलं नसतं. या सर्व हे जाणून घेण्याची नक्कीच या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. तरुणांना याची माहिती करून देण्याची गरज आहे. आज या ठिकाणी गेल्या 15 वर्षामध्ये या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्याला आमदार म्हणून एक अशी व्यक्ती मिळाली की तुम्ही आज त्यांच्याकडं म्हणजे अगदी तुम्ही शोधून सुद्धा त्यांच्यात कुठलं तुम्हाला त्या ठिकाणी एकही त्या ठिकाणी कुठेही फॉल्ट सापडणार नाही, अशी व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे. आमदार म्हटल्यानंतर 15 वर्षाचा आमदार आज नाही 2-3 वर्ष झालं तर ताफा असतो. एक गाडी नसती, अनेक गाड्यांचा ताफा त्याच्या बरोबर असतो. साधा सभापती झाला, जिल्हा अध्यक्ष झाला तर सगळंच बदलतं. 15 वर्षाच्या आमदारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यात काय फरक पडलाय एवढं दाखवून द्या. एक तरी डाग कुठं त्यांच्यावरती त्यांच्या ह्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतो का? दिसत असला तर तो दाखवून द्या, याचं मला आपल्या सर्वांना आव्हान. कुठं खोटं बोललेलं आहे, जे आम्ही केलं ते आम्ही केलं, जे आम्ही केलं नाही तर त्याचं श्रेय आम्हाला घ्यायचं कारणच नाही. अजून जर कोणी तालुक्यासाठी चांगलं काम करत असेल तर चांगल्या कामाबरोबर आमची नेहमीच राहण्याची तयारी, त्याला विरोध करण्याचं कारण
जी कामं रामराजे साहेबांनी आमदार साहेबांनी मंजूर केली होती 25-15 मधली होती, बजेट मधली होती, ते पत्र देऊन रद्द केली. बजेटमध्ये 60 कोटीची कामं होती. तुमचा 5 कोटीचा रस्ता वाचला. उर्वरित 55 कोटीची कामं ही तालुक्यामधलीच होती. ती कुठं त्यांच्या घराकडं माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची नव्हती, ग्रामीण भागातलीच होती. ही रद्द करण्याचं काही एक कारण नव्हतं. पाहिजे तर त्यांनी त्याचे भूमिपूजन केली असती. शेवटी ज्याचं सरकार तो भूमिपूजन करत असतो. एक सरकार असतं, त्या सरकारच्या कामामध्ये एखादं काम मंजूर होतं, पूर्णत्वाला येताना दुसरं सरकार असतं. म्हणजे मी काम केलेलं दुसरा त्या ठिकाणी उद्घाटन करत असतो. हे चालत राहतं. त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं असतं. पण तालुक्यातली ही 55 कोटीची कामं जी रद्द करायला सांगितली, त्याच्याऐवजी नवीन कामं नाही, नवीनही कामं नाही, आणि 55 कोटी आपल्या तालुक्यासाठी मिळालेले हे परत गेले. ते आणण्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करतायत. मलाही खात्री आहे की नक्कीच त्यांना ही कामं नक्कीच मिळतील अशी मला खात्री आहे. या ठिकाणी आता आपला फार वेळ घेतलाय, बराचसा वेळ झालाय. आम्ही कामं देत असताना तुमच्या गावातून सुद्धा काही कल्पकतेने तुम्ही सुद्धा काही ओपन जिम सारखं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी जरूर सांगायला पाहिजे की अशा प्रकारचं ओपन जिम फलटण तालुक्यामध्ये ग्रामीण भागातले पहिलंच असावं, आणि ते सुद्धा तुम्ही निर्माण केले. गणेशराव पवारांनी साहित्य दिलं, परंतु आजकाल गावाच्या नजीक एवढी जागा देणं म्हणजे असं क्वचितच उदाहरण आहे. म्हणजे आता मला दिसताना हे पहिलंच उदाहरण. पूर्वी लोक शाळेला जागा द्यायची, ग्रामपंचायतच्या ऑफिसला द्यायचे. आता पूर्वी ज्यांनी दिले असतील त्यांचे आता नातू पंटू त्या परत मागायला लागलेत. अशी परिस्थिती आहे, आणि तुम्ही जागा देत. त्यामुळे नक्कीच युवराज मुळीक असतील, सुनील मेंढ, विक्रम मुळीक, संजय पवार यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण ओपन जिम साठी जागा दिली. गणेशराव पवारांनी संपूर्ण साहित्य दिलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचबरोबर सौ मायाते मुळीक यांनी आरोग्य केंद्रामध्ये अनेक वर्ष काम केलं. त्या सेवानिवृत्त झाल्या, त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी घेतला. त्यांचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी अत्यंत उत्तम काम केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार. हा कार्यक्रम करत असताना सुरुवातीलाच आपण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त केली. ते स्वर्गीय महेंद्र बापू ज्यांचा आपल्या सर्वांची निंबळक गाव जवळ असल्यामुळे संबंध संपर्क होता, त्यांचं मार्गदर्शन होतं. आणि त्याचबरोबर आपले माजी सरपंच स्वर्गीय करे, आता ते फलटणलाच राहायला गेल्यामुळे त्यांचा माझा सातत्याने त्या ठिकाणी संपर्क येत होता. आणि कुठलंही काम नसताना नुसतं भेटून जाणाऱ्यापैकी ते एक होते. काम काहीच नसायचं, सहज येऊन भेटायला आलो, बाकी काही नसायचं. आणि त्यांच्या काळात सुद्धा त्यांनी गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले. गावामध्ये सर्वांशी समरसून काम करण्याचा प्रयत्न केला. बापूंचा तर त्यांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशीच फार अत्यंत जवळचा संबंध. आणि अशाही दोन व्यक्तींना सुद्धा मी आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. आपण एक अत्यंत उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय. एकजुटीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं, आणि हेच सगळ्या गावामध्ये दिसायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण टाकळवाड्यामधून त्याची सुरुवात केली असं मी समजतो. आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीची नांदी सुद्धा तुमच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली असं समजून ताकदीने कामाला लागा. आणि काही करून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जर शांततेने हा तालुका त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा असेल आणि सर्वांची कामं होतील अशा प्रकारची त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी पाठवायचे असतील तर दुसरा तिसरा पर्याय आहे का? एवढंच सांग. काही तुमच्याकडे पर्याय नाहीतर काय चाललंय आपण पाहून राहिलो. आता तिथं चाललंय ते आपल्यापर्यंत येणार नाही याची काळजी घ्यायची असतील तर या दोन निवडणुकीमध्ये चांगलं घवघवीत यश आपल्या भागातून, आपल्या संपूर्ण परिसरातून हे आपल्याला घ्यायचे, आणि त्याकरता कामाला लागा एवढीच विनंती करतो. आपण अत्यंत उत्तम कार्यक्रम केला. आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन, आपणा सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.
धन्यवाद बाबा. त्या ठिकाणी सन्माननीय मोहिते सर यांचा सत्कार राहुल बापू यांनी करावा अशी विनंती करतो. या. सर या. आज या ठिकाणी विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सन्माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा आणि दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं. आपण सर्वच मान्यवर मंडळी आमच्या ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी ग्रामपंचायत टाकळवाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमानंतर श्री माझे सरपंच राहुल बापू युवरे यांच्या वस्तीवरती स्नेह भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो.